सर्वप्रथम मी नवी मुंबईतील सर्व नागरिकांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपण सर्व इथे आज उपस्थित आहात. आपले सर्व माध्यम प्रतिनिधी यांनाही माझ्या खूप खूप प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा आहे. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आणि आज आपण जर बघितलं असेल तर भारतीय राज्यघटनेचा अंमलबजावणी सुरू होऊन 77 वर्ष पूर्ण झाली आणि पुढे जाऊन ज्यावेळेस आपण स्वतंत्र ज्यावेळेस आपण विकसित भारताचं स्वप्न पाहतोय 2047 साली, त्यावेळेस आपल्याला आजचे जे काही आपल्याला घटनेने दिलेले सर्व जे अधिकार आहेत, या अधिकारांचा विशेषतः जर आपण स्थानिक स्वराज्य संस्थांना 73-74 घटनादुरुस्तीनंतर मिळालेले जे अधिकार आहेत, त्या अधिकारांचा वापर करून स्थानिक स्वराज्य संस्था सक्षमपणे नागरी सुविधा, मूलभूत सुविधा आणि स्थानिक प्रशासनामध्ये खूप मोलाची भूमिका ही बजावत आहेत. त्यांच्या खरं कार्याला आज आपल्याला खऱ्या अर्थाने ह्या घटनेने खूप मोठं आपल्याला अधिकार हे स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आलेले आहेत. आज आपण बघितलं असेल स्वच्छतेची ज्यावेळेस आपली जी खरी मोहीम 2014 साली सुरू झाली आणि नवी मुंबई महानगरपालिका, नवी मुंबईतील सर्व नागरिक यांनी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाग घेतला आणि आज नवी मुंबई महानगरपालिका जे देशामधील 3 मुख्य शहरं आहेत त्याच्यामध्ये आणि सुपर स्वच्छता लीगमध्ये त्याचा समावेश झाला. यावर्षी आपल्या पाणी व्यवस्थापनाच्या जे व्यवस्थापन महानगरपालिका करते त्याच्यासाठी सुद्धा देशातला सर्वोत्तम पहिला पुरस्कार हा आपल्याला 6वी जी राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये आपल्याला गेलं आणि त्यावेळेस दोन्ही वेळेस आपल्या देशाच्या राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते महानगरपालिकेचा सन्मान झाला. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि त्याचबरोबर आज जर आपण बघितलं असेल तर स्वच्छता दूत जे आहेत ही सर्वात महत्त्वाची भूमिका आपल्याला बजावतात. ह्या स्वच्छता दूतांचा विशेष सत्कार आणि योगदानाचं त्यांचं आपण त्यांना गौरवान्वित करण्याचं काम आज आपण केलं. मी सर्वांना खूप खूप प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. आपलं प्रजासत्ताक दिन आपल्याला दिलेले घटनेने दिलेले अधिकार, आपले कर्तव्य यांचं आपण जरूरपणे आपल्या स्वरक्षणासाठी, त्याच्याचबरोबर वातावरणातील आपण जो बदल होतो त्याच्या संरक्षणासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करावं एवढीच अपेक्षा यावेळी व्यक्त करतो आणि सर्वांना पुन्हा सर्व प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.